येस. नक्कीच लगेचच सुरुवात केली जाईल मॅचला. आकाश यांचा पहिला चेंडू. पाहूया आता कशा पद्धतीने समीकरण रचलं जाईल या मॅचमध्ये या पहिल्या चेंडूवरती. तर मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच डिफेन्सिव्ह पवित्रा पाहायला मिळाला. फलंदाज आदू यांच्याकडून सन्मान दिलाय पहिल्याच चेंडूवरती. नक्कीच आपण पाहिलं सुरेख लाईन लेंथ पाहायला मिळाली चेंडूवर आणि एक डिफेन्सिव्ह स्टार्ट म्हणता येईल. निर्धाव पद्धतीच्या चेंडूने सुरुवात झाली आहे या षटकाची, या इनिंगची, या मॅचची. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता आदू. आकाश टू आदू ही लढत या पुढच्या चेंडूवर. आता मात्र फटका सजवलाय. नक्कीच सुरुवात डिफेन्सिव्ह केली, पण दुसऱ्याच चेंडूवरती आक्रमकता येतोय. आदू नावाचा ब्रँडेड चौकार. येस, नक्कीच 4 धावांसह सुरुवात केली आहे. श्री गणेशा केलाय धावफलकाचा. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवायचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरदार पद्धतीने चेंडूवर येत आहेत. नक्कीच काही इंचांची दुरी पाहायला मिळाली आणि हा कॅच ऑलमोस्ट कलेक्ट केला होता. थोडेसे दूर राहिले चेंडूपासून आणि जीवनदान फलंदाजाला पाहायला मिळालं. तर दरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा कंप्लीट करण्यात यश आलंय. नक्कीच पॉवर प्ले सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खूप वरती स्टँड झाला होता हवेत. प्रयत्न पूर्णतः उलट्या दिशेने पळत असताना केले होते. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक साहिल यांच्या मार्फत सुरेख प्रयत्न तिथे पाहायला मिळाले. नक्कीच थोडेसे लांब राहिले आणि जे फलंदाजाला मिळाले. पाहूयात फायदा उचलू शकतील का? इथे मात्र नक्कीच कॉन्फिडन्स सुरेख आणि पंचांची दाद मिळालेली आहे. येस, थँक यू डीजे. आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय या पहिल्या षटकामध्ये आणि प्रत्येक चेंडूवरती एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूसह षटकाची सुरुवात केली गेली. तदनंतर चौकार लगावला गेला. 3 धावा घेतल्या गेल्या तिसऱ्या चेंडूवरती आणि आता मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या क्षणांमध्ये एक झटका लागतोय. तो म्हणजेच गौरवच्या स्वरूपात सुरुवाती क्षणांमध्ये झटका पाहायला मिळाला सालवड संघासाठी. पाहूयात अथर्व गौरवची जागा सुंदररीत्या सांभाळेल का? कशा पद्धतीने फलंदाजी करेल? जबाबदारी स्वीकारावी लागेल. पुढचा चेंडू आपण पाहतोय 5वा चेंडू या षटकातला. आकाश टू अथर्व. आता मात्र इथे फळवली मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. आपण पाहिलं धावसंख्या 1 ने फ्लाय होईल या 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. जर समीकरण पाहिलं तर 8 धावा गमावल्या गेल्यात. एक चौकार, एक 3 धावांचा आपण चेंडू पाहिला. त्यानंतर या बॉलवर सिंगल आणि या सिंगलसह धावसंख्या झाली 8 ऑन 1 विकेट लॉस. 5 चेंडूंच्या समाप्तीस शेवटचा चेंडू मार्गस्थ या पहिल्या षटकातला. आता मात्र इथे नक्कीच डिफेन्सिव्ह पद्धतीने सिंगलचा वापर करून या षटकाची समाप्ती केली आहे आणि या पहिल्या षटकेच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 9 ऑन 1 विकेट लॉस. 9 इन 1 ओव्हर इन 1 विकेट लॉस.
आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. या पहिल्या षटकाचं समीकरण जर पाहिलं तर डॉट चेंडूने सुरुवात केली गेली होती. त्यानंतर चौकार लगावला गेला. त्या पुढच्या चेंडूवरती फटका सजवला होता. चेंडू हवेत स्टँड झाला होता. प्रयत्न केला झेल घेण्याचा, पण थोडेसे लांब राहिले. तदरम्यान 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. त्यानंतर त्याच पुढच्या चेंडूवरती विकेट आली. आपण पाहिलं लेग स्पाईसच्या रूपात. त्यानंतर 2 सिंगल्ससह या षटकाची समाप्ती करण्यात आली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 9 धावा जमवल्या गेल्यात एका गडीच्या मोबदल्यात. आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी इंट्रोड्यूस केलंय कौशल यांना. पाहूयात काय करतील कौशल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. आता मात्र इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. धावफलक 1 ने सुरुवात होते या षटकाची. सिंगल्ससह रन संख्या डबल डिजिटमध्ये जाऊन कन्व्हर्ट होते. आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात आतापर्यंत. 1.1 षटकाचा खेळ झालाय. आपण पाहतोय नक्कीच 8 षटक हाताळण्यासाठी 35 मिनिटाचा कालावधी दिला गेलाय आणि त्यातील आता मात्र 7 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहतोय 28 मिनिटं शेष असणार आहेत. नक्कीच उर्वरित 7 षटक हाताळायचे आहेत. 28 मिनिटांचा वेळ असणार आहे. आता मात्र फटका सजवलाय लेग साईडच्या रेंजमध्ये. पाहूयात काय रिझल्ट येतोय. नक्कीच 2 धाब्यांसाठी चेंडू आपण पाहिला डिक्लेअर झोनकडे निघून गेला आणि या 2 ने धावसंख्या या चेंडूवर आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहिलं ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. नक्कीच एक धाव पूर्ण केली गेली. फेकी थोडंसं तिकडे कलेक्शनमध्ये मिस्टेक पाहायला मिळाली आणि बॅकअप सुरेख पद्धतीने पाहायला मिळालं. नक्कीच एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल. या एक धावेसह धावसंख्या झाली आहे 13. 13 ऑन द स्कोर कार्ड विथ 1 विकेट लॉस आफ्टर 1.3 ओव्हर्स. नेक्स्ट बॉल टू गो. कौशल टू वादू. आणि इथे मात्र फटका सजवला होता, पण कनेक्शन तेवढं चांगलं पाहता आलं नाही आणि नक्कीच त्याच कारणवश आपण पाहिलं एक धाव घेतली जातीये. 3 चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत. नक्कीच मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय, पण कौशल्य यांची सुरेख लाईन लेंथ पाहायला मिळतीये. मोठ्या फटक्यापासून अडवून ठेवलंय फलंदाजाला. आता मात्र फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नकारली गेली धाव. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि चौथा चेंडू आपल्याला निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. या षटकातला सिंगल, डबल, सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल अशा 4 चेंडूंचं समीकरण आतापर्यंत रचलं गेलंय. पाहूयात काय घडेल या पुढच्या चेंडूवर. हाचा चेंडू टाकला गेलाय. आता मात्र फटका सुरेख आहे. आउट ऑफ द पार्क येतोय अथर्व नावाचा ब्रँडेड षटकार.
अखेरीस जर पाहिलं तर दोन्ही संघांच्या मार्फत एक बॅलन्स्ड खेळ पाहायला मिळतोय. 24 धावा तब्बल जमवल्या गेल्यात दोन गडींच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू कौशल्याचा काय घडतंय नक्कीच पहिल्याच चेंडूवरती वर्चस्व गाजवतोय गोलंदाज कौशल. त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन बॅक टू द पवेलियन. नक्कीच सुरेख सुरुवात पाहायला मिळाली या चौथ्या षटकाची. पहिल्याच चेंडूवरती झटका लावलाय, झटका दिलाय. नक्कीच पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच ऑफसाईड रिजन मध्ये खेळलेला चेंडू एक धावेसाठी यशस्वीरित्या एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर सिंगल सह षटक पुढे सरसावत आहे. आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावरती. कौशल यांच्यावर जबाबदारी आणि पुढचा चेंडू कौशल टू सुजल ही लढत. ते मात्र सुजल यांनी फटका फिरवला होता, मारण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा झटका लागतोय आणि बॅट्समन बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल्याच्या मार्फत वारंवार विकेटचं पतन त्याच्याकडून केलं जात आहे. सुंदर गोलंदाजी. नक्कीच सुरेख गोलंदाजी कौशल्याच्या मार्फत पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूंमागे 2 विकेट पटकावल्या आहेत आतापर्यंत आणि एक सिंगल खर्च केली आहे. सुंदर गोलंदाजी कौशल्याच्या मार्फत. आता मात्र इंट्रोड्यूस केलं गेलंय आदित्य यांना. एक चांगलं आव्हान देऊ शकतील का आदित्य पाहणं गरजेचं आहे. कौशल यांना सुरेख कामगिरी कौशल आतापर्यंत करतायत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं 2 गडी परतवलेत आतापर्यंत. पुढचा चेंडू आता देखील सुरेख टप्प्यावर चेंडू होता. आत्मविश्वास दर्शवला, अपील केली गेली पण पंचांची साथ मिळालेली नाहीये. आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावर आहे. वेळ मर्यादा प्रत्येक षटकाला आखून दिली गेलेली आहे. तब्बल 35 मिनिटांचे कालावधी 8 षटक पूर्ण करण्यासाठी आखलेले आहेत. आपण पाहतो इथून 16 मिनिटं शेष असणार आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा चेंडू. आता मात्र फटका सुरेख सजवला. इथे क्षेत्ररक्षक सुरेख कामगिरी करतोय. नक्कीच डायरेक्ट कलेक्शन पाहायला मिळालं असतं तर कुठेतरी संधी होती धावचीतच्या रूपात गडी बाद करण्याची. पण सुखरूपरित्या एक धाव पूर्ण केली जाते. इथून मात्र शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या चौथ्या षटकातला. आपण पाहतोय चौथं षटक प्रगतीपथावर असतानाच पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 विकेट पटकवल्या होत्या. त्यानंतर 3 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळाले. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि इथे मात्र षटक समाप्ती होते. आपण पाहतोय चौथं षटक संपलंय. 27 धावा तब्बल जमवल्या गेल्या आहेत. चार षटकांचा जर खेळ पाहिला तर 27 धावा जमवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि या 4 षटक हाताळण्यासाठी वेळ घेतला गेलाय तो म्हणजेच 15 मिनिटं. उर्वरित 15 मिनिटात
शेवटचे 4 षटक हाताळायचे आहेत. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर वर्ष पहिले.
नक्कीच टेक्निकल एरर आपण थोडंसं असल्या कारणाने इथे पुन्हा तपासणी केली जाते. लवकरात लवकर जो काही निर्णय असेल क्रॉस चेक करून कळवला जाईल. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघर वर्ष पहिले आणि आजच्या या रजनीमध्ये आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना. नक्कीच आपण पाहतोय मनसे चषक 2026 पालघर वर्ष पहिले सुरेख आयोजन नियोजन मान्यवरांमार्फत सर्व मान्यवर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दोन्ही दिवसात आपण पाहिलं आयोजक समितीकडून सुरेख कामगिरी इथे केली जाते आणि सुंदर स्पर्धा आपल्या भेटीस आणली जाते ते म्हणजेच ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह नेटवर्क यांच्या मार्फत आणि टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमार्फत. सुरेख कामगिरी लाईव्ह नेटवर्क यांच्याकडून केली जाते. पाहूयात काय घडतंय. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ झालाय. नक्कीच येस नक्कीच थोडासा टेक्निकल एरर क्लिअर करून आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतो 29 धावा जमवल्या गेल्यात. आणि आता मात्र 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. नक्कीच सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरेख स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेत आपण पाहतोय गेले 2 दिवस आपल्यापर्यंत लाईव्ह प्रक्षेपण आणि मॅचचे हालहवाल पोहोचवले जात आहेत. दोन्ही दिग्गज कॉमेंटेटर आपल्यासोबत कालपासून आहेत. एका साईडला आपण पाहतोय मंथन गरज सर आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद सर. या पुढच्या मॅचचा समालोचनासाठी मी विनंती करेन मंथन सरांना, ओव्हर टू यू. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मनसे चषक 2026 मध्ये. षटक क्रमांक 5 मोहित घेऊन आले पहिल्याच बॉल वरती. मनीषचा तडाखा डीप पॉइंटला षटकार 6 धावा. थँक्यू सो मच. इथे मात्र अगदी स्वागत केले षटकाराने. 6 धावांनी धावसंख्या आपण आता पाहताय झालेली आहे धाव फलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड संघाची 35. ते मात्र इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागच्या बाजूला जातोय. एक रन तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहताय धावसंख्या होते धाव फलकावर 36. तिथे मात्र पुन्हा एकदा सावध पद्धतीने चेंडूला खेळलंय. ऑन साइडला चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. पुन्हा एकदा फेकी केली मोहितने मात्र चेंडूला
पकडलं आणि तिथपर्यंत या एक रनने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4 गडी बाद 37. षटकातला चौथा बॉल इनसाइड आउट पद्धतीने बॅटची कडा लागते. क्षेत्ररक्षक तिथे पुढे येत आहेत आणि या सिंगलने धाव संख्या हळुवारपणे पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळते. 38 धावा. सुरू असलेली लढत पाहतायत आपण. एका बाजूला साई सापडेश्वर सालवड, त्याचबरोबर त्यांच्या विपक्षा आपण पाहतायत प्रसाद वॉरियर्स नानिवली हा संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र अगेन्स्ट टर्न, यावेळेला मात्र चेंडूला खेळले लॉंग ऑनच्या दिशेला, मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आलाय लांब लढचा षटकार, 6 धावा. थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं तर अगेन्स्ट टर्न चेंडूला खेळलाय षटकारांना देखील आपण पाहिलं. 5व्या बॉलवरती धाव संख्या आता वेगानं पुढे जाते. 44 धावा फलकावरती लागल्यात. हे षटक जर आपण पाहिलं तर सालवड संघाकरिता जास्त धावा घेऊन आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल, विकेट किपर यावेळेला मात्र बीट होत आहेत. सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड संघाची झाली आहे 4 गडी बाद 45. लक्ष असू द्या, 2 षटकांकरिता तुमच्याकडे 12 मिनिटं शिल्लक आहेत. तेव्हा थोडंसं स्पीडअप करा, कारण की वेळ जर निघून गेली तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. षटक क्रमांक 6 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती साहिल. साहिल पावडे आपण पाहतायत षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तपासली तर लॉंग ऑफ आता वाईड आणला जातोय. त्यानंतर मिड विकेट देखील आपण पाहताय आणि त्यानंतर आपण पाहू शकलात तर लॉंग ऑन देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा पंचांकडनं होतोय. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती साहिल. मात्र अगदी चांगला बॉल, त्या बॉलला मात्र खेळले कव्हरच्या दिशेला, फेकी विकेट किपर एंडला संकेतकडे केले. कलेक्शन अगदी योग्य झालं, परंतु या सिंगलला रोखू शकणार नाहीत. अगदी मनीष देखील अगदी मनाशी बाळगून आहे की आता शेवटची काही षटकं, काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्या चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. मनीष जर आपण पाहिलं 5 बॉल आतापर्यंत खेळलाय, 5 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधनं आलेत आणि आदित्य देखील त्याला चांगली साथ देताना पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आलेत. खुश राऊत यांना आपण पाहतात, एक अतिशय सुंदर असे गुणलेखक आपल्याला सरावली गावात पाहायला मिळत आहेत. षटकाचा दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क होती राईट आर्म ओव्हर द विकेटनी साहिल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू जातोय, स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला पाहायला मिळाली. जेव्हा फटका तुम्ही खेळता त्यानंतर पहिली धाव वेगामध्ये घेता आणि तेच यावेळेला मात्र पहिली धाव वेगात घेतल्यानंतर दुसऱ्याचा कॉल हे अपेक्षित असतं आणि तो दुसऱ्याचा कॉल हा देखील पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, क्षेत्ररक्षण झालं, फेकी केली आणि तिथपर्यंत 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती
साहिल. इथे मात्र नकल बॉल, त्या बॉलला मात्र भिरकावलंय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे बीट होत आहेत. चेंडू जातोय सीमा पार, आलाय खणखणीत षटकार. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर फटका इनसाइड आउटचा मनीषच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक मात्र थोडेच आपण पाहिलं तर पुढे होते. जर अजून मागे असते तर डेफिनेटली तो झेल होऊ शकला असता. म्हणून जजमेंट करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ते जजमेंट योग्य प्रकारचं नव्हतं आणि त्याच्याचमुळे हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड या संघाची 54. मनीष आपण पाहिलं तर अगदी तालासुरामध्ये बॅटिंग करताना दिसतोय. 7 बॉल तो आतापर्यंत खेळलाय आणि 7 बॉल मध्ये 18 रनची वादळी खेळी ही त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळते. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती साहिल आतापर्यंत थोडा एक्सपेन्सिव्ह ठरलाय. 9 रन आतापर्यंत या षटकामध्ये मोजतोय. चौथा बॉल ओव्हर द विकेटने. फुलरलेनचा मारा, त्याला मात्र प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. फील्ड होते आणि तिथपर्यंत आपण पाहिलं हुलकावणी देण्याचा प्रयत्न मनीषने केला. या 1 रनने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 55-55. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आशिषने तिथे चेंडूला उचललं आणि फेकण्याचा प्रयत्न देखील केला. मनीष मात्र अगदी तिथपर्यंत हुलकावणी देत आपल्या क्रीज मध्ये सुरक्षितरित्या. 5.4 षटकांचा खेळ झालाय. षटकातला 5वा बॉल साहिल घेऊन तयार. इथे मात्र फुलटॉस बॉल स्वीपचा फटका पाहायला मिळतोय आदित्यच्या बॅटमधनं, परंतु फटका फसलाय. इथे लागलाय 5वा धक्का सालवड संघाला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मनसे चषक 2026 मध्ये अतिशय नेत्रदीपक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस रात्र फॉर्मॅट या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आणि नीटनेटकं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने केलं गेलेलं हे आयोजन आहे. षटकातला शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एक्सपेन्सिव्ह राहिला या षटकामध्ये, परंतु 1 विकेट त्यानं प्राप्त केली. मनीष अजूनही आपण पाहताय मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. त्याला जॉईन झाला नवीन फलंदाज आपण पाहताय स्ट्राईक वरती शुभम. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने साहिल घेऊन तयार. वॉट अ बॉल. यावेळेला मात्र खोदून काढले त्या चेंडूला कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक मात्र यावेळेला मोहित वेगाने येतोय. चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्लास दर्जा यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फेकी केली आणि तिथपर्यंत आपण पाहू शकला तर धावा या चांगल्या प्रकारच्या तिथे पाहायला मिळाल्यात. इथे आपण पाहिलं त्या 2नी झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर 57 धावा फलकावरती लागल्यात. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतायत फटका खेळला, त्यानंतर मोठा चेस होता मोहितसाठी. मोहितने चेस केलं, त्यानंतर अगदी वेगानं चेंडू फेकला आणि तिथपर्यंत 2 धावा अगदी सुरक्षितरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकांच्या खेळानंतर विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड संघाची धावसंख्या फलकावरती 57 झाली आहे. आता 7व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. 7 मिनिटं आणि 44 सेकंद नाणिवली संघ आपल्याकडे बाकी आहे. तेव्हा थोडंसं स्पीडअप करा. जर वेळ निघून गेली तर शेवटच्या षटकात तुम्हाला 1 फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा मनसे चषक 2026. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 7 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आपण पाहू शकलात तर गोलंदाजी मार्क वरती प्रणित पाटील. अगदी वेग आहे आणि वेगाबरोबर त्याच्याकडे नियंत्रण देखील चांगलं आहे. अचूक टप्पा देखील आहे
आता पाहूया शेवटची 2 षटकं आहेत. आता 2 षटकांमध्ये माइंडसेट मनीषचं काय आहे? इथे मात्र पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलाय. कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. अगदी प्रणीतची गोलंदाजी जर आपण पाहिली तर अतिशय सुंदर तिची शैली पाहायला मिळते. अगदी मागे 2 वर्ष आपण पाहिलं तर क्रिकेटमधनं पूर्णतः दूर राहिला, दुखापतीमध्ये ग्रस्त होता, पायाला दुखापत झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये तो आलाय आणि मैदानातून मध्ये आलाय आणि मैदानात देखील गाजवताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतो. आकाश घरत तिथे चेंडूला पाहतोय, कॉन्सन्ट्रेट करतोय आणि इथे मोठा धक्का लागतोय सालवड संघाला. मनीष गॉन बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहिलं ज्याच्या बॅटमधनं खोऱ्यानं धावा जमत होत्या 11 बॉलमध्ये 21 धावांची खेळी मनीषच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि तोच मनीष आता बाद झालाय. आता नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालाय हर्ष पाटील. खासदार चषक कोण विसरेल त्या स्पर्धेमध्ये 1 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना मारलेला तो षटकार आजही सर्वांच्या लक्षात आहे आणि तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती हर्ष पाटील. वॉट शॉट. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळले. अगदी गॅप मध्ये चेंडू जातोय, सीमा पार आलाय दर्जेदार हर्षच्या बॅटमधनं मनस चषक चौकार. थँक्यू सो मच. इथे आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल यॉर्क करण्याचा प्रयत्न प्रणीतने केला, त्याला मात्र खोदून काढलं, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलं आणि कोणी फिल्डर तिथे नव्हता, चौकार तिथे मिळवलाय. ते मात्र धीम्या गतीचा बॉल, फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे त्यांना बीट करत चेंडू जातोय अगेन सीमा पार 4 चौकार. थँक्यू सो मच. याच पिंच हिटिंग बॅटिंगसाठी हर्ष पाटील ओळखला जातोय आणि त्या आक्रमणाला सुरुवात त्यानं केली आहे. 6.4 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या आता आपण पाहिलं तर 65 झाले. गोलंदाजावरती दडपण निर्माण केलंय हर्ष पाटीलने. हा आहे हर्षचा थाट, लावतोय गोलंदाजांची वाट. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले, मैदान लगेच चेंडू जातोय, आकाश घरत तिथे येतोय. वाह, काय जबरदस्त, अप्रतिम. टाळ्या तर व्हायलाच हव्यात. काय क्षेत्ररक्षण त्यानं केलंय. क्लासिकल आकाश घरत. अगदी 100% समर्पण त्याचं तिथे यावेळेला मात्र पाहायला मिळालं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ऑफ स्टंप वरती पिच केलेला बॉल अगेन्स्ट यावेळेला मात्र खेळलाय. चेंडू आपण पाहू शकाल तर लॉंग ऑनच्या दिशेला गेलाय, वेगानं आला, चेंडूवरती झेपावला, चेंडूला अडवलं आणि जबरदस्त का वेगात त्यानं फेकी केली. इथे मात्र आपण पाहिलं तर शुभम देखील बाद होताना पाहायला मिळतोय. घाई केली आणि त्या घाईचं रूपांतरण कुठेतरी होताना पाहायला मिळालंय. विकेटमध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळते. 7 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 66. षटकातला शेवटचा बॉल आता घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल प्रणीत. अगदी योग्य डिसिप्लिन यावेळेला मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. प्रसाद वॉरियर्स नानिवली या संघाची. अगदी प्रणीतने या षटकात आपण पाहिलं तर 9 धावा मोजल्याशिवाय 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली आणि रनआउटची देखील 1 विकेट या षटकात पाहायला मिळाली. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रणीत पाटील. इथे मात्र यावेळेला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र 1 धाव पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहू शकलात तर झाली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झालाय. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 67. ही लास्ट वॉर्न आहे सालवड टीमला. वारंवार पाणी घेऊन मैदानामध्ये जाऊ नका, मेसेजिंग करण्याचं काम करू नका. आयोजकांच्या सूचना येतात. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक हा 3 ओव्हर नंतर येतो. त्यानंतर कोणीही जर गरज लागली तर अंपायर्सना विचारा आणि त्यानंतरच तुम्ही पाणी घेऊन आतमध्ये जा.
चला या एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेने. अगदी ती योग्य ती वेळ यावेळेला मात्र साध्य केली नाणिवली या संघानं. अगदी प्रत्येक संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जी वेळ मात्र आयोजकाने दिली त्या वेळेनुसार ती 7 षटकं हाताळली जात आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आता बाकी आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. साहिल षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेटने. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागली की काय यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत चेंडूला उचलतायत. एक रन यावेळेला मात्र तिथे पाहायला मिळते. नवीन फलंदाज आदर्श आपण पाहतायत षटकातला दुसरा बॉल. ओहो इथे मात्र अगदी चांगला बॉल गिरकी घेतली आहे. फलंदाजाची फिरकी घेतली आहे असंच म्हणावं लागेल. काय अप्रतिम बॉल रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. लेग कट यावेळेला पाहायला मिळालाय. विकेट किपर संख्येचं कौतुक करावं तितकं कमी आहे. का यष्टीरक्षण करतोय अगदी प्रेमात पाडतोय सर्वांना. हर्ष आपण पाहिलं 3 बॉलमध्ये 9 रन बनवल्यात. आदर्श आता 9व्यानं दाखल झालाय. 7.2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 68. इथे मात्र आपण पाहू शकला त्या चेंडूला खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू गेलाय. (7.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 69. साहिलचा स्पेल आपण पाहिला तर 1.3 षटक त्याने हाताळले. 13 रन दिलेत. 1 विकेट प्राप्त केलाय. षटकातला चौथा बॉल. इथे मात्र काय क्लास फटका हर्ष पाटीलच्या बॅटमधनं आलाय. षटकार 6 धावा. धन्यवाद. तुम्ही प्रयत्न किती करा परंतु ते प्रयत्न मी हाणून पाडणार हे सध्या हर्ष पाटील दर्शवतोय. काय क्लास क्लास आणि क्लासिकल हर्ष. 4 बॉल खेळलाय. 4 बॉल मध्ये 15 रन त्याच्या बॅटमधनं वादळी खेळी हर्षची पाहायला मिळते. 5वा बॉल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रणित पाटील तिथे येतोय. यावेळेला मात्र झेल सुटला गेलाय. स्वेअर फेकी सिंगल घेतली. दुसरा यावेळेला मात्र आपण पाहिलं अगदी चोरून धावा काढणं यालाच म्हणतात. 2 धावा अगदी आणि जे हवं होतं तेच झालं. हर्षला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक त्यांना मिळवली. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फटका खेळला हवेत उडला. जेलची संधी निर्माण झाली होती परंतु प्रणितकडनं ही चूक झाली आणि त्याचं रूपांतरण 1च्या 2 मध्ये होताना पाहायला मिळालं. आणि या 2च्या साहाय्याने आता आपण पाहतो हे बघा कशी रन बिटवीन विकेट. तो चपळपणा तो चाणाक्षपणा यावेळेला मात्र पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आता या सत्रातला 77 धावा बोर्डावरती लागल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे आपण पाहू शकला. दाहकता या चेंडूची पाहायला मिळाली आणि या डॉट बॉलने आपण पाहताय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड या संघाची झालेली आहे 77. 78चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते ऐकवण्याकरिता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ आडणे पालघर जिल्ह्याचा गोड आवाज प्रमोद शेडगे सरांचा आवाज या आपण ऐकूयात.
आतापर्यंत हाफ मॅच समरी जर फलंदाजीचा विचार केला आपण सालवडचा प्रत्येक फलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन केलं की बॅटर्स जर आपण पाहिलं तर अथर्व राहिले 7 बॉलमध्ये 11 त्याच्या बॅटमधनं आल्या. मनीष आपण पाहिलं जबरदस्त त्यानं डावाला सावरलं. 11 बॉलमध्ये 21 रन. आदित्य पाटील 7 मध्ये 10. हर्ष मात्र आपण पाहिलं तर अगदी शेवटी आपण पाहू शकला तर 6 बॉल खेळून 17 रन. काय सुंदर कॉन्ट्रीब्युशन त्यानं केलं आणि अप्रतिम षटकार आणि चौकारांची आतषबाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. असे आपण पाहू शकला तर 8 षटकं झालेली आहेत. 77 धावा बोर्डावरती लागल्यात. 78चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता दुसरी बाजू कशी असेल तर ऐकवण्यासाठी या आपण ऐकूयात प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. गोलंदाजी आपण पाहिला आकाश घरत 2 षटकं हाताळली. 2 विकेट त्यानं मिळवल्यात. 13 रन त्यानं दिले. कौशल जाधवला आपण पाहिलं 2 षटकं त्यानं हाताळली. 14 रन देऊन 2 विकेट. मोहित जास्त काही त्याला करता आलं नाही परंतु एक्सपेन्सिव्ह ठरला. 16 रन त्याच्या विरोधामध्ये कुठले गेले. साहिलला आपण पाहिलं 2 षटकांमध्ये तोही एक्सपेन्सिव्ह राहिला. 21 रन आले. 1 विकेट त्यानं प्राप्त केले आणि प्रणित पाटील 1 षटक हाताळलं. 10 रन दिले आणि 1 विकेट त्यानं मिळवली आहे. आता काय स्ट्रॅटेजी काय रणनीती आखली जाईल दोन्ही संघांकडनं कारण की दोन्ही संघांच्या दृष्टिकोनात हा सामना आता खूप महत्वाचा आहे. इथून जो जिंकेल तो सरळ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचेल. आता तो संघ नानिवली आहे की सालवड आहे. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि येऊया मनसे चषक 2026 मध्ये. हॅलो. यापुढील सामना आपण पाहणार आहोत. निलेश फायटर विरुद्ध पालघर. सनराइज पालघर विरुद्ध निलेश फायटर. दोन्ही संघांचे कर्णधार. विनंती असणारे टॉस बॉक्सकडे यायचे. या पुढील मॅचचा टॉस आपल्या मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. मी सुरेश सरांना विनंती करतो तुमच्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्सकडे यायचंय. सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय. 79 रनचं 78 रनचं 78 रन्स टू विन. 78 धावा प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीम समोर. या अगोदर आपण मंथनजी घरत यांचा आवाज आपण ऐकलात. व्हॉइस ऑफ नवली. आणि आता थेट वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेने. या ठिकाणी मिस्टर माने त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लगेच आपण मॅचच्या दिशेने येणार आहोत. नक्कीच दोन्ही कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. कॉल असणार आहे निलेश फायटर या तारापूर या संघाचा. नक्कीच टॉस विन झालाय. आपण पाहतोय पालघर संघ. सनराइज पालघर संघ काय निर्णय असणार आहे. फिल्डिंग नक्कीच पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर काही गोष्टी कमी पडल्या मनासारख्या झाल्या नाहीत. तर कशा पद्धतीने कव्हर अप कराल आणि काय इंटेंट असेल पुढच्या मॅच साठी. पहिला जी चुकी झाली त्याला आम्ही चेंज करू. कारण पहिला प्लेयर्स नव्हते आता सगळे आले तर आम्ही आता चांगलाच प्रयत्न करू खेळायचा. नक्कीच फिल्डिंग स्वीकारले. इन्व्हाइट केले बॅटिंग करण्यासाठी निलेश फायटर संघ.
कशा पद्धतीने स्कोर रचण्याचा प्रयत्न केला जाईल, कशा पद्धतीने झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल? आता गेल्या मॅच तर खूप हरलो बेकारमध्ये. बघू आता जास्तीत जास्त रन बनवून जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट असणार आहे. आणि यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही संघ तयार असतील. तत्पूर्वी चालू मॅचसाठी आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू बॉक्स. पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला. त्यानंतरचा वेगवान बॉल पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, मात्र सरळ बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डिंग छान पद्धतीने पाहायला मिळते मिस्टर आनंदच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 78 धावांचं लक्ष 8 षटकांमध्ये होऊ शकतात. याच मैदानात आपण पाहिलं सेकंड मॅच मध्ये 46 धावा डिफेंड झाल्या होत्या. त्यामुळे मात्र कधी मोठी धावसंख्या छोटी वाटू लागते, कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. परंतु आपल्या विचारांवरती अवलंबून असतं, आपल्या खेळावरती सर्व काही अवलंबून असतं की कशा पद्धतीने प्रेशर ऑफ सिच्युएशन हँडल करायची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर, बराच वेळ चेंडू हवेत आणि यस विकेट डाऊन. परतावं लागेल फलंदाजाला. बॅक टू द डगआउट. गॉन. दोन धावा झालेत आणि एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतायत पहिल्या षटकामध्ये पॉवर पॅक्ट बॉलिंग हर्षच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. सुपर बॉलिंग हर्षचा हा बॉल. या वेळेला मात्र बॅटचे एजंट टेकन. मोहितला सुद्धा परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. काय हर्षने गोलंदाजी केली आतापर्यंत. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारे करत असताना एकाग्रता, नियंत्रणबद्धता, अचूकता आणि लयबद्धता या सगळ्या गोष्टींच्या जोरावर 2 विकेट्स मिळवले हर्षच्या खात्यामध्ये. ही दुसरी सफलता. फलंदाज बाद. एक्युरेसी गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून. भन्नाट वेग, रफ्तार का सौदागर. सध्या हर्ष सालवड एक्सप्रेस पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. वेगवान बॉल होता हर्षचा हा बॉल. योगेश पाटील मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते हर्षच्या द्वारे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजाला बरोबर तो रीड करतो, त्यानुसार गोलंदाजी करतोय. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. फिल्डर येत आहेत. तत्पूर्वी बॅकअप चांगला मिळाला. फार वेगाने फेकी केली होती. कदाचित विकेट मिळण्याची दाट शक्यता होती रनआउटच्या स्वरूपात, परंतु बॉल काही मिळाला नाही विकेटकीपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले होतात. क्रॉस बॅटचा वापर केला होता. बॉल बरोबर बॅटच्या रडारमध्ये आला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 78 धावांचा पाठलाग करत असताना संघ परिपूर्ण नामुष्कीवर उडवला गेलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर नानिवली टीम 4 वर 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय गोलंदाजीचं अप्रतिम पृथक्करण पाहायला मिळालं.
पहिला बॉल नो बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर लगातार डॉट विकेट मिळाल्या, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल, त्यानंतर डॉट. सुपर बॉलिंग, अॅक्युरेसी गोलंदाजीमध्ये कशी असावी त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि खेळपट्टी अक्षरशः पहिल्या षटकामध्ये हर्षच्या प्रेमात पडली. ग्रेट बॉलिंग. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न डेफिनेटली केला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक रन मिळेल की नाही, पंचांकडे मात्र तेच आपण पाहतायत. तत्पूर्वी जर आपण पाहू शकतायत धाव येते की नाही, यावेळेला दोन्ही पंच एकमेकांशी विचारपूस करतायत आणि पाहता पाहता डॉट बॉल. गौरव ठाकूर आपल्या बॉलिंग मार्कवर येताना यावेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतो आउटफील्डच्या वरून. पॉवर प्लेचा फायदा उचलला आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला भिरकावून दिलंय. वन बाउन्स, चौकार, गुड शॉट, 4 रन. आठ धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला लो फुलटॉस बॉल होता, वेग होता, फिल्डर येत आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाहीयेत त्या ठिकाणी. सुजल मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद. 8 या धावसंख्येवर तिसरा धक्का नानिवली या टीमला. थँक्यू. 3 बॉलचा खेळ झाला, 8 धावा फलकावर. नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाशवर परिपूर्ण आता दारोमदार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक आपण सध्या पाहतायत. अतिशय चांगली स्पर्धा फ्लड स्लाइट मध्ये. पहिलाच बॉल आल्या मात्र या वेळेला अप्रतिम फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक. आकाश सातत्याचं दुसरं नाव आहे. रन मशीन म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं, खणखणीत चौकार, गुड शॉट. बारा धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल आकाश घरच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली टीम सध्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. अतिशय चांगली स्पर्धा, आजचा सलग दुसरा दिवस मनसे चषक आपण सध्या पाहतायत. कालच्या दिवसात युवा 11 उमरोळी आणि फायर पास्थळ हे 2 संघ टॉप 8 मध्ये पोहोचलेत. आज कोण पोहोचेल याकडे लक्ष असेल. बराच वेळ चेंडू हवेत खेळले होते. ऋतिक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन ऑन दी बोर्ड लागले. आता 2 षटकांचा खेळ अखेरीस आपण पाहतायत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 36 आणि 36 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 64. 36 बॉल आणि 64 रन हे सामन्याचं समीकरण. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन आणि 8-8 षटकांचे सामने होत आहेत. ही खूप महत्वाची बाब या पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हटलं की विद्यार्थ्यांचा आवाज, तरुणांची ताकद आणि महाराष्ट्राच्या भविष्याची नवी दिशा. खऱ्या अर्थानं याच गोष्टींचं परिपूर्ण आपण पाहू शकतायत. मनसे चषक
आणि विद्यार्थी सेना आज आपण पाहिलं तर अनेक तरुणांसाठी जे प्रेरणास्थान ठरत आहे, त्याच अनुषंगाने ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. 29 मिनिटे आणि 7 सेकंद असं मात्र आपण पाहू शकतायत वेळ आहे या 5 षटकांसाठी. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आदर्श गोलंदाजी मार्कवर हर्षने पहिलं षटक हाताळलं. फॅब्युलस बॉलिंग पाहायला मिळाली. दुसरं षटक आपण पाहू शकलात. गोलंदाज त्या ठिकाणी गौरवला आपण पाहू शकलात. आता तिसरा गोलंदाज आदर्श. पायावरचा अगदी बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा पंचांकडे अपील. मात्र बॉल कॅरी केलाय का त्यावेळेला पंच शुअर नाहीयेत आणि त्यामुळे कदाचित बॉल जमिनीला आदळला. परंतु चांगले प्रयत्न केले होते आदर्शने. एक आदर्श झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने बॉल पायावरचा अगदी बॉल होता आणि चांगल्या पद्धतीने बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल जमिनीवर आदळला. चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. आपण प्रयत्न करत राहा, आपल्याला यश मिळत राहील. पायावरचा बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत आकाश. मात्र या वेळेला डायरेक्ट हिट जर झाला असता तर डेफिनेटली इथे परतावं लागलं असतं. आकाशला रिस्क घेतली होती दुसऱ्या रनची. थोडासा क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहू शकतायत 2 रन्स तर कंप्लीट झाल्या. चांगली फेकी केली होती. चांगली फेकी केली होती. डायरेक्ट जर हिट बॉल झाला असता तर पंचांचं बोट सुद्धा उंचावलं असतं. नो डाऊट अबाउट इट. कारण पोचलेच नव्हते आकाश. आणि इथून 16 रन झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं प्रेशर रिलीज करण्याचं काम करतायत. आणि सिंगल डबल ही लाईफ लाईन म्हणून का ओळखली जाते यासाठीच. जर तुम्ही अंडर प्रेशर बॅटिंग करतायत तर सिंगल डबलला महत्व दिलं पाहिजे. सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ कडे बॉल निघून येईल. ऋतिक पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या साह्याने कौशल आपल्या टीमला घेऊन जातोय 17 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग आतापर्यंत कौशलच्या माध्यमातून 6 बॉलमध्ये 4. जरी त्याने बॉल जास्तीत जास्त खेळलेत परंतु रन सुद्धा त्याच्या बॅटमधून 4 आलेत. आणि आत्ताच्या घडीला या मोस्ट इम्पॉर्टंट रन्स आहेत त्या संघासाठी कौशलच्या बॅटमधून. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. बरोबर आदर्शने ओळखलं होतं त्याचा बॅटिंग स्टान्स, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो कोणत्या दिशेने जास्तीत जास्त धावा खोऱ्याने करतोय. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास एखाद्या चांगल्या गोलंदाजाला करावा लागतो आणि त्या अनुषंगाने ती गोलंदाजी करावी लागते. तेच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. आदर्श मॅग्निफिसंट बॉलिंग. या वेळेला जागेवरून खेळलेत. फोर्स केलं या बॉलला. काय ताकदवर स्ट्रोक होता. टायमिंगच्या बरोबरीने खेळला. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामधला आकाश घरतचा हा फटका बरोबर आकाशाला सॅल्यूट करणारा होता. सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. श्रीराज घरत आमच्या कॅमेरामॅनच्या सन्मानासाठी 6 धावा. तेवीस धावा झालेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाशची हीच खुबी आहे. स्पेशालिटी बॅटिंगची हीच आहे की कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज स्वीकारायचं हे आकाश घरतने आतापर्यंत जाणलंय. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय. पूलचा फटका अगदी पॉवरफुल पाहायला मिळाला. हिटमॅन रोहित शर्मा कॉपी बुक ट्रायल मध्ये चेंडूला फेकून दिला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. हा षटकार 29 ला 3.
तीन षटकाच्या समाप्ती अखेर वेलकम बॅक आफ्टर 3 ओव्हर्स नंतर आपण पाहिलं तर नानिवली टीम 29 ला 3 आणि सालवट टीम 24 धावा होत्या. सालवट टीमच्या 5 धावेने पुढे आहे नानिवली टीम. जरी एक विकेट जास्त गेलाय परंतु रनचा जो यावेळेला आलेख आहे तो उंचावला गेला आतापर्यंत नानिवली टीमचा. 29 ला 3. गोलंदाज हर्षला पुन्हा एकदा विचार विनिमय करून गोलंदाजीसाठी आणलंय विकेट घेण्यासाठी. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग हर्ष. त्याची बॉडी लँग्वेज अप्रतिम पाहायला मिळते. अप्रोच इंटेंट जो आहे तो विकेट घेण्याचा आणि डॉट बॉलचा या दोन गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत नानिवली टीमला थांबून ठेवलंय हर्षच्या गोलंदाजीने. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. फलंदाज कौशल एक रन घेत आपल्या पार्टनरला स्ट्राईक एंडकडे आणतोय. हे समंजसपणाचं क्रिकेट असतं. ज्या वेळेला तुम्ही डॉट बॉल लगातार खेळता त्यावेळेला तुमची सायकोलॉजी चेंज होते. मग एक मनामध्ये विचार येतो की मला आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. परंतु जर तुमच्या बॅटमधून धावा स्ट्राईक रोटेट होत असतात त्यावेळेला तुम्ही मात्र वेगळ्या एक सायकोलॉजीने खेळतात आणि तेच अप्रोच इंटेंट. वाह काय फटका खेळलाय. सरळ बॉल मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. आकाश फक्त आता या वेळेला नाव गुंजताना पाहायला मिळतं. या षटकाराने संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 78 धावांचा पाठलाग करताना 42 ची आवश्यकता येणाऱ्या बॉलमध्ये. चांगला फटका होता. खिचून मारला होता. बॅकलिपचा वापर केला होता आणि बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. क्लास दाखवला यावेळेला आकाश घरतने. 36 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश 6 बॉलमध्ये 23 रन आणि 8 बॉलमध्ये 5 रन कौशलच्या बॅटमधून. हर्षने पहिले षटक अप्रतिम हाताळलं होतं. आता विचार विनिमय करण्यास भाग पाडलाय आकाश घरतने आपल्या बॅटिंगने. संघाची धावसंख्या 36, 42 ची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 27 बॉल आहेत. 27 बॉलमध्ये 42 रन. क्लास बॅटिंग केली आतापर्यंत. ज्या पद्धतीने त्याचा बॅट स्विंग पाहायला मिळतो अप्रतिम. श्रेयस कदमला आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने त्याचा बॅट स्विंग आहे त्याच पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत अप्रतिम मिस्टर आकाश घरतचा सुद्धा त्याच पद्धतीने. आणि अर्षद मेमन होंडो कोण विसरेल या खेळाडूला. त्याचा सुद्धा बॅट स्विंग लाजवाब. स्लोवर वन चेंडू हर्षने बरोबर इरादे पक्के स्पष्ट केले होते की वेग आता इथे मात्र थोडासा थांबवावा लागेल आणि त्यामुळे खूप चांगला बॉल डिलिव्हर केला. वाह काय बॉल डिलिव्हर केला होता हर्ष. मॅग्निफिसंट कलात्मक गोलंदाजी. या वेळेला वेगवान बॉल होता पण बाउन्सने चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 37. 5 बॉलचा खेळ झालाय. आता येणारे बॉल आहेत 25 आणि 25 बॉलमध्ये 41 रनची आवश्यकता आहे. 25 बॉल आणि 41 रन. सध्या मयूर घरत यांना सुद्धा आपण पाहताय ओमसाई स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन होऊ शकलं नाही. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये 41 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद वॉरियर्स 5757 नानिवली या टीम समोर 24 बॉल 41 आणि एका साईडला
संघ पाहायला मिळतोय 20वा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड हा संघ रोखेल का या धावा याकडे लक्ष असेल. 24 बॉल 41 आणि 4 षटकांचं धावतं समालोचन या पुन्हा एकदा घेऊन येतील आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ नवली मिस्टर मंथनजी घरत. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. चार षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय प्रसाद वॉरियर्स नानिवली या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37. आता सामना जर आपण पाहिलं तर अगदी रंगतदार अवस्थेकडे जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती शुभम. इथे मात्र पहिलाच बॉल इथे बॅटची कडा लागली की काय, परंतु शरीराचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळतोय. आकाश देखील दर्शवतोय की वरती आमला चेंडू लागलाय. इथे आपण रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल लेग कटरचा हा बॉल आकाशच्या शरीराला आदळलाय. त्यानंतर गौरवनं देखील तिथे अपील केली परंतु त्याचा जास्त काही बेनिफिट मिळू शकलेला नाहीये. षटकातला पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार शुभम. इथे मात्र अगदी खेचून मारलाय चेंडू. अगदी 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये चेंडू जातोय अगदी वेगानं. चौकार 4 धावांकरिता. अतिशय चांगला फटका. या चौकाराची नितांत आवश्यकता इथे होती. 41ला 3 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. आता इक्वेशन जर आपण पाहिलं या चौकारांना पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. 22 बॉल बाकी आहेत आणि 22 मध्ये 37 ची आवश्यकता असताना मिड विकेटला खेळलाय परंतु फटका फसताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का. आधारस्तंभ आकाश गॉन बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. आता सामन्यामध्ये रोमांच निर्माण झालाय. 21 बॉल बाकी आहेत आणि 21 बॉल मध्ये बनवायचे आहेत 37 रन. शुभमने इथे मात्र महत्वाची विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज आता दाखल झालाय साहिल. काय काम केले त्याने. ज्याच्या बॅटमधनं अगदी खोऱ्यानं धावा जमत होत्या. आकाश 28 धावांचं महत्वाचं योगदान देऊन तो आता तंबूच्या आश्रयाला आलाय. आता दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर नव्यानं आहेत. कौशल आपण पाहतोय 9 बॉल खेळलाय 5 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. नव्यानं आपण पाहताय साहिल आता त्याला जॉईन झालाय. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज शुभम ओव्हर द विकेटने. मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल अतिशय चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इथून मात्र येणारे डॉट बॉल दडपण आणि दबाव पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे आणि अथर्व देखील म्हणतोय की स्टंपला लावायचं की नाही. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज अगदी सुरक्षितरित्या साहिल पाहायला मिळालाय. षटकातला 5वा बॉल ओव्हर द विकेटने. ते मात्र खोदून काढलं हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलंय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आदर्श घरात पाहायला मिळतोय. अगदी फ्लाइंग कॅच आदर्शच्या माध्यमातून टिपला गेलाय. इथे लागलाय अजून एक धक्का नानिवली संघाला.
प्लीज धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं जास्त काही करू शकलेलं नाहीये. शून्यावरती बाद होऊन साहिल आता तंबूच्या आशयाला येताना पाहायला मिळतो. हे टीम हर्डल आपण पाहतायत. विकेट घेतली त्यानंतर अगदी पॉझिटिव्ह ही सर्वांची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. कारण की विकेट मिळाल्यानंतर अगदी थोडंसं हायचं वाटलं. कारण की साहिल देखील आपण पाहिलं तर मोठा फलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये इथे मात्र फलंदाजाला अडकवलं गेलं. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झाला संकेत. आता कुठेतरी चांगला माइंडसेट वापरून संकेत आणि कौशलला खेळावं लागेल. कारण की 19 बॉल आता बाकी आहेत आणि 19 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल आणि 37चं इक्वेशन. परंतु एका बाजूला आपण पाहिलं शुभमनं अगदी चांगलं काम केलं. या षटकात 4 धावा दिल्या परंतु 2 मोलाचे विकेट त्यानं प्राप्त केलेत. ते मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. परंतु तिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. इथे रन मिळतील 2 आणि या 2 धावांनी आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 43. अगदी कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं सालवड संघ अगदी 43 वरती होता. 4 धक्के त्यांचे म्हणजे 4 गडी बाद झाले होते आणि नानिवली संघ देखील 43 वरती आहे परंतु 1 विकेट त्यांचा एक्स्ट्रा गेला म्हणजेच 5 गडी त्यांचे बाद झालेत. इथून जर आता पाहिलं तर अगदी सामना अजूनही जबरदस्त रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया मनसे चषक 2026 मध्ये. प्लीज धन्यवाद. प्लीज थँक्स. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय 43 झाली आहे. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 35 बनवायचे आहेत. इथे जर आपण पाहिलं तर नानोली संघाला समीकरण जुळवून खेळावं लागेल जर या सामन्याला वर्चस्व निर्माण करायचं आहे. वॉटर बॉल अगदी भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहताय षटक क्रमांक 6 हाताळण्याकरिता गौरव आलाय. रिप्लेच्या माध्यमातून शफल झाला फलंदाज त्यानंतर अगदी तो वेगवान मारा अथर्वचा आवाज दॅट बट आउट तिथे नाहीये. अगदी बॅटच्या खूप दुरून गेलेला हा चेंडू पाहायला मिळालाय. षटकातला दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती गौरव ठाकूर. अगदी चांगला गॅपमध्ये चेंडू खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र जीवाची बाजी लावत त्या चेंडूला अडवतोय उचलतोय आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 44. 16 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये 34 रन अजूनही बनवायचे आहेत. अगदी एखादं षटक असेल की जिथे नानुली संघ वरचढ होताना पाहायला मिळेल परंतु इथे वरचढ होण्याची संधी सालवडचे गोलंदाज मात्र त्यांना देत नाहीयेत. इथे आपण पाहिलं तर खूप आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला. व्हाईटचा सिग्नल पंचांकडनं आलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बराच बाहेर प्रेझेन्स ऑफ माइंड अथर्वचं अगदी चांगलं पाहायला मिळालं. चेंडूला त्याने अडवलं नाहीतर व्हाईट +1 कदाचित मागे तिथे मिळाला असता. या षटकातला तिसरा बॉल इथे मात्र फटका खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली हर्ष येतोय आणि इथे लागलाय अजून एक धक्का. 6वा धक्का. 6 गडी बाद झाले आहेत. धाव संख्या झाली आहे 45. थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं 5.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 45. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक गोलंदाजानं जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी कौतुक करावं तितकं कमी आहे. स्पेशली हर्ष आपण पाहिलं पहिल्या षटकात 4 रन दिले 2 विकेट त्यांना प्राप्त केले. सुरुवातच अगदी दमखमामध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र इनफिल्डच्या वरनं कव्हरच्या दिशेला चेंडू जातो सीमा पार. येत आहे 4 चौकार.
थँक्यू. अगदी यावेळेला मात्र कलात्मक फटका पाहायला मिळाला. 4 रन तिथे पाहायला मिळाले. 49 धावा या फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती कमी राखली आणि त्याच्याचमुळे बॅट आणि बॉलचा संपर्क ज्या प्रकारे व्हायला हवा होता, त्या प्रकारे तो झाला नाही. आता चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहे. 13 बॉलमध्ये जिंकण्याकरिता बनवायचे आहेत अजूनही एकूण 30 रन. बनू शकते ही मॅच, परंतु त्याकरता तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके खेचावे लागतील. अगदी चांगला बॉल खोलवर टाकलेला हा बॉल यावेळेला ऋतिक आपण पाहताय चेंडूवरती येतोय, चेंडूला अडवतोय, फेकी करतोय आणि तिथपर्यंत आपण पाहताय तर ही सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे फलकावरती 50. 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 28. थँक्यू सो मच. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 50. षटक क्रमांक 7 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्कवरती शुभम चान. या अगोदरचं षटक जर आपण पाहिलं तर अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्या षटकात त्यानं केली होती. त्या षटकामध्ये आपण पाहिलं 6 धावा मोजल्या होत्या आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. आकाशचा विकेट त्यानं त्या षटकात मिळवला होता आणि तोच गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती आता सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा सुंदर बॉल. अगदी सर्व गोलंदाज जर आपण पाहिलं मोस्टली सालवड संघाचे लेग कटरचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याही वेळेला मात्र शुभम देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण की जेव्हा तुमच्याकडे अगदी प्रॉपर वेने स्विंग असेल तर डेफिनेटली फलंदाज त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतात आणि तेच याही वेळेला पाहायला मिळालं. इथे मात्र अगदी सरळ बॅटने खेळलंय ऋतिक. यावेळेला मात्र पाहायला मिळतोय अगदी चांगला चेल टिपला गेलाय. विकेटचं झालं पतन. प्लीज धन्यवाद. 7 गडी बाद 50 इथे पाहायला मिळतात. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 28 रन्सची आवश्यकता आहे. सामना फसला कुठे? जिथे आकाश घरतची विकेट गेली, त्यानं जी घाई गेली आणि त्याच्याचमुळे आता मात्र हा सामना पुन्हा बदलताना पाहायला मिळतोय. प्रणित दाखल झालाय. प्रणित मध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये 28 रन्सची गरज आहे. षटकातला तिसरा बॉल. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं गती कमी राखली. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. अतिशय सुंदर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी यावेळेला मात्र पाहायला मिळाली. 9 बॉल आणि 9 मध्ये 28. षटकातला चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती शुभम पुन्हा एकदा अगदी बीट केलंय. इथे मात्र आपण पाहताय 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 51. आठ बॉल आणि 8 बॉल मध्ये 27. हे देखील सामने बऱ्याचदा बदलताना पाहायला मिळालेत. आता या परिस्थितीमध्ये नानिवलीचे फलंदाज रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. तिथे गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली आहे 52. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 26. अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. मध्येच आपण तिसरं षटक आदर्श घरतचं पाहिलं जिथे 15 धावा आल्या. दुसरं षटक गौरव ठाकूरचं देखील आपण पाहिलं की जिथे 10 धावा आल्या. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर चांगली सरासरी प्रत्येक गोलंदाजाने राखली आहे आणि फलंदाजांवरती
अंकुश निर्माण केलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा समन्वय ज्या प्रकारे व्हायला हवा तसा झाला नाही आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 52. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. थँक्यू सो मच. कुठल्या संघाचं क्वालिफिकेशन सुपर 8 करता होईल? 6 बॉल आता बाकी आहेत. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती आता येतोय कौशल जाधव. या सामन्याचं स्वरूप कशा प्रकारे तो बदलेल गोलंदाजी करता जर आपण पाहिलं, पर्याय निवडलाय सालवड संघाने आदर्श घरतचा. कारण की बऱ्याचदा आदर्शला आपण पाहिलं शेवटची षटक तो हाताळतो आणि अगदी त्याला देखील आवडत असावं शेवटचं षटक हाताळण्याकरिता आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय 6 बॉल आणि 26चं लक्ष. आदर्श आला गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल आदर्श टू कौशल. पहिला बॉल यॉर्करचा वापर यावेळेला मात्र केलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. एकच रन. 5 बॉल आणि 25. 7 धक्के यावेळेला मात्र पाहायला मिळतात. 7 गडी बाद झाले. 53 धावा फलकावरती लागल्यात. सालवडचे बॅटिंग लाईनअप आपण पाहिलं, काय बॅटिंग केली, क्लास त्यांनी बॅटिंग केली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर अगदी मोठ्या लक्ष 78 धावांचं त्यांनी सेट केलं आणि त्याचा पाठलाग करताना नानिवली संघाने देखील अगदी चांगल्या प्रकारे सुरुवात केली. त्यावरती मात्र कळस चढवण्याचा प्रयत्न आकाश घरतने केला. त्याची विकेट गेली आणि तिथून मात्र पुन्हा एकदा गेम चेंज होताना पाहायला मिळाला. इथे आपण पाहताय 8 गडी बाद झालेत आणि धाव संख्या अवघी आता झाली आहे 53. फक्त आता या मॅच मधली फॉर्मॅलिटी राहिली आहे शिल्लक. थँक्यू सो मच. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज आपण पाहताय 90 दाखल झालाय. येथे मात्र आपण पाहू शकलात अगदी चांगला बॉल कीपरच्या हातामध्ये गेलाय. 3 बॉलमध्ये 25. जवळजवळ क्वालिफिकेशन या ठिकाणी निश्चित होत असताना विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड या संघाचं पाहायला मिळतंय. काय क्रिकेट खेळलेत. अगदी उच्च दर्जाचं क्रिकेट त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. आनंद त्या ठिकाणी आहे. फील्ड होते. 1 रन तिथे पाहायला मिळाले आणि आता फक्त 1 बॉल 2 बॉल अजूनही बाकी आहेत. मनसे चषक 2026 अतिशय दैदिप्यमान हे आयोजन आणि नियोजन आपण पाहतायत. आयोजक नौखे आहेत परंतु स्पर्धेचा दर्जा जर आपण पाहिलं तर उच्च दर्जाचा हाय क्लास अशी स्पर्धा पाहायला मिळते. फटका यावेळेला मात्र आपण पाहताय लेग साईडच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय चौकार आणि या चौकाराने आता आपण पाहताय तर धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 58 धावा या धाव फलकावरती लागल्यात. आता शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला निलेश फायटर तारापूर आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे सनराईज पालघर. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी विजयी होत असताना विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड संघ सुपर 8 मध्ये दिमाखामध्ये प्रवेश करत असताना 19 धावांनी हा मोठा विजय